की जिथे पैसा व्यवस्थित येतो. मी नेहमी माझ्या टीमला पण सांगते की फक्त पैसे कसे येतात एवढं विचारा, प्रोडक्ट सगळ्या जगात आहे ना. मग मी पण ते विचारलं, मॅडमने समजून सांगितलं. मॅडमने एकच म्हटलं की मला काय आता मुंबईत राहायचं नाहीये, मी तुझ्या तिकडे येते, मुलाचं शिक्षण पण तिकडे करे, पण तिकडे आल्यावर फक्त माझी साथ सोडायची नाही. भले तू ज्या कंपनीत नेते मला त्यातलं काही माहिती नाहीये, पण जर मी तिथे आल्यानंतर कंपनी चालू नाही चालू आपण शिकणार आहे ना प्रोडक्टची माहिती द्यायला, लोकांसोबत बोलायला. कारण ती पण एक सासर रेशीमच होती की घरात फॅमिली बघून काम करत होते आणि माझं पण ते स्ट्रगल लाईफ होतं. म्हटलं मी येते, आपण दोघींनी मिळून काम करायचंय कायमस्वरूपी, काही होते पुढे. म्हटली ओके डन, प्रॉमिस झालं. मुंबई सोडून फक्त ह्या बिझनेसच्या एका प्रॉमिसवर आले बरं का. बिझनेस चालू झाला नव्हता, फक्त एका प्रॉमिसवर मुंबई सोडून आज इथे बारामतीमध्ये स्थायिक झाले. पहिले काही वर्ष सेटअप लावायला त्रास झाला. बघा तुम्ही इथे स्थायिक लोक आहात, तुमच्याकडे लोक आहेत, माझ्याकडे किराणावाला सुद्धा नव्हता ओळखीचा. मग त्या अगदी शून्यातून मी इथून बिझनेस चालू केला. आल्यानंतर लोकांना सांगायला काय वाईट सांगायचं नव्हतं. माझं म्हणणं एकच होतं की जे प्रोडक्ट आज हा बॅनर आपल्याला देतोय ना, तर ते प्रोडक्ट आरोग्याचे आहेत, घरगुती आहेत, चांगले आहेत, म्हणजे कोणाच्या आरोग्याला त्रास होणारे नव्हते. मग आपण एकदम बिनधास्त लोकांपर्यंत ते पोचवू शकतो. पोचवायचा ते प्रयत्न केला. प्रयत्न करता करता आज उषा मांडे मॅडम यांच्या मदतीने आणि माझे सगळे महागुरू सिनियर आहेत, जसं की CTC सोनवणे मॅडम, CTC अजय सोमवंशी सर आहेत, अविनाश सर आहेत ITC लीडर हेमंत कोरडे सर, संतोष बसे सर, या सगळ्यांचं मी एक मानाचं त्यांना वंदन करेन की त्यांची वारंवार मला याच्यात मदत झाली आहे. मी जरी एखादी कंपनी चालवायचा प्रयत्न केला असता किंवा एखादं मला शॉप चालवायचं, दुकान नाही करू शकत. माय लाईफस्टाईल असा बिझनेस आहे जो टीमच्या सोबत होतो, एकट्याने होत नाही. तुम्ही किती पण हुशार असू द्या. म्हणजे माझी हुशारी मी एकच मला सांगितलं होतं की जे काय तुला येतंय, तुझं नॉलेज आहे ना, ते सगळं बाजूला ठेव, झिरो हो, मग माझ्या पुढे बस. मी तेच केलं, झिरो झाले आणि मग उषा मॅडमच्या पुढे बसले. आज त्यांनी मला शिकवलं, अशा पद्धतीने शिकवलं की आज मी एकटी सुद्धा प्रत्येक ठिकाणी ते फिट हँडल करू शकते, एवढं मला स्ट्रॉंग बनवलं. निर्णय सांगेल आता की हे सगळं जे मी केलं, उषा मॅडमचं ऐकलं म्हणा, आले, पण मी माझ्या स्वतःचा स्वार्थाचा विचार करून आले. त्यात एक विचार असा पण झाला की मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत, पण ही अशी कंपनी आहे की हे माझ्या ना म्हातारपणाची पण सोय करणार आहे. म्हणजे हे असं बॅनर आहे की मला माझी पुढची चिंता नाही आहे. आता मी गमवणार आहे, माझे हातपाय चालतात, मी पडू शकते, टीम बनवू शकते, पण माझ्याकडच्या बॅनरकडून असं मिळू शकते की ज्यावेळी मी जागेवर थांबेन ना, त्यावेळी सुद्धा हा पैसा माझ्यासाठी येत राहणार आहे. पण त्याच्यासाठी मी अगोदर स्वतःसाठी कष्ट करायला हवे. आज फील्डवर मी तर केलं पाहिजे. मी जर फील्डवर नाही केलं तर म्हातारपणाची सोय कशी करणार? मग किती मोठा बॅनर आपल्या पाठी असला तर स्वतः आळशी राहील तर काय होणार नाही. एवढं मला मात्र नक्की माझ्या सर्व सिनियरने शिकवलं आहे. कष्ट करा, काम करा आणि पुढे वा. एवढंच बोलून मी इथे थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.